तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रिपरेशन ऑफ अल्केन्स आपण हायड्रोकार्बन धड्यामध्ये आपण नॉमेनक्लेचर त्याच्यानंतर क्लासिफिकेशन इतकं बघितलेलं आहे. आता आपण बघणार आहोत प्रिपरेशन ऑफ अल्केन्स. अल्केनची तुम्हाला नावं लिहून दिलेली आहेत मी. आता हाऊ विल यू प्रिपेअर अल्केन असा जर प्रश्न आपल्याला जर पडला तर अल्केन कसं तयार करायचं त्याच्यामध्ये मेथड आहे. एक इंडस्ट्रियल प्रिपरेशन आहे, त्याच्यामध्ये क्रूड ऑइल वगैरे घेऊन वगैरे बनवतात. त्याच्यामध्ये फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करून अल्केन बनवला जातो. पण मुळात आपणाला अल्केन बनवण्याच्या आपल्या पद्धती त्याच्यामध्ये एक नंबर 1 लिहा. नंबर 1 मेथड आहे प्रिपरेशन ऑफ अल्केन फ्रॉम unsaturated हायड्रोकार्बन्स कशापासून बनवायचा आहे? अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आता तुम्हाला काल मी सांगितलं होतं सॅच्युरेटेड. एक मिनिट. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन पासून बनवायचं आहे आपल्याला. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स मध्ये 2 प्रकार आपण अनसॅच्युरेटेड कशाला म्हणायचं, सॅच्युरेटेड कशाला म्हणलं आपण काल बघितलंय. पण आता आपण सांगतो तुम्हाला. हो काय सॅच्युरेटेड कार्बन कार्बन असेल, कार्बन हायड्रोजन असेल, कार्बन कुठलाही एक्स असेल, कार्बन कुठलाही ग्रुप असेल, NH2 ग्रुप असेल. तर NH2 ग्रुप म्हणण्यापेक्षा मी ह्याच्यामध्ये म्हणत नाही. कार्बन 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 हायड्रोजन कार्बन एक्स कुठलाही ग्रुप असेल तर बघा, कार्बन आणि कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे, कार्बन आणि हायड्रोजन मध्ये सिंगल बॉन्ड आहे, कार्बन आणि एक्स मध्ये सिंगल बॉन्ड आहे. ज्या वेळेस कार्बन कंपाऊंड मध्ये ओनली सिंगल बॉन्ड आर प्रेझेंट, म्हणजे कुठल्याही सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स कधी म्हणतो, ज्या हायड्रोकार्बन्स मध्ये ओनली सिंगल बॉन्ड्स असतात, डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड नसतात. आता इथं तर अनसॅच्युरेटेड लिहिलंय. सॅच्युरेटेडचं आपल्याला उदाहरण सांगायचं म्हणलं तर कार्बन हो का, आताच आपण सॅच्युरेटेड बघितलंय. आज कालच आपण डेफिनेशन बघितलंय. अल्केन म्हणजे कार्बन हायड्रोजन कार्बन 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 एक्स कुठलाही घटक असेल त्याच्यामध्ये सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड असतो, सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड असतो, त्याला आपण सॅच्युरेटेड म्हणतो. पण आपणाला दिले काय किंवा कशापासून आपणाला बनवायचं आहे बघा, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स पासून. आता अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स मध्ये नंबर 1 कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड असेल, कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड असेल, याला अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणतात. काय सांगितलं? कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड, कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड नाही, कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड, कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड, कार्बन कार्बन मध्ये 4 बॉन्ड राहत नाहीत. कधी लक्षात घ्या. हे हायड्रोजन आहे, हे कंपाऊंड आहे, ह्याचं नाव आहे इथिन, याचं नाव आहे इथाईन. असो अनसॅच्युरेटेड ह्याचा लक्षात घ्या तुम्ही. कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड तर असेल किंवा
कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड असेल त्यावेळेस आपण त्याला अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणतो. आता अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स पासून आपल्याला काय बनवायचं आहे? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स बनवायचं आहे. कसं बनवायचं आहे? सॅच्युरेटेड. बघा, अनसॅच्युरेटेड पासून सॅच्युरेटेड बनवायचं आहे. आता आपण शिकत असलेला धडा म्हणजेच अल्केन आहे. अल्केन कसा आहे? सॅच्युरेटेड. आणि कशापासून बनवायचा आहे? अनसॅच्युरेटेड म्हणजे अल्किन पासून किंवा अल्काइन पासून, अल्किन्स पासून किंवा अल्काइन्स पासून आपल्याला अल्केन बनवायचं आहे. आता बघा, तर आपण नावं लिहून घेतलेली, आपण नॉमेनक्लेचर बघितलंय, अल्केन कशाला म्हणतात बघितलंय. तर आपण बघा ही रिएक्शन, हिलाच आपण कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन म्हणतो किंवा इथे लिहून घेतो मी, कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन of catalytic hydrogenation of alkenes or alkynes. कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन कुणाचं करायचं आहे? अल्किन्स किंवा अल्काइन्स. हे कशामध्ये करायचं आहे? पॅलाडियम, प्लॅटिनम असं कुठल्याही ह्याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे. प्लॅटिनम, पॅलाडियम जर घेतलं तर रूम टेम्परेचरला रिएक्शन करायची. कधी करायची? रूम टेम्परेचर. प्रेशर कमी लागतंय. जर ही निकेलमध्ये रिएक्शन केली, रेनी निकेल असेल किंवा निकेल असेल, तर ही रिएक्शन हाय टेम्परेचर लागतं आणि हाय प्रेशर लागतं. तर अशा पद्धतीने आपल्याला करायचंय. हे दोन्ही रिएक्शन करायचं. कुणाचं करायचं आहे? कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन. कुणाचं? अल्किनचं किंवा अल्काइन्स. आता पहिल्यांदा बघू आपण नंबर 1. कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन करत असताना नेशंट हायड्रोजन घ्यायची गरज नाही. काय करायचं आहे? आता बघा, कार्बन कार्बन डबल बॉन्ड जनरल रिएक्शन घ्यायला लागलो मी. जनरल रिएक्शन म्हणा. कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे, ह्याची रिएक्शन H2 सोबत करायची, हायड्रोजन सोबत. ही रिएक्शन कशामध्ये होणार आहे? एक प्लॅटिनम और पॅलाडियम. कधी? रूम टेम्परेचर. थोडीशी गाण मी पुढे घेतो. किंवा निकेल जर घेतलं, निकेल जर घेतलं तर काय होणार आहे? और बरं का इथं, और निकेल जर घेतलं हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर लागणार आहे. बघा, आता कुठलं बी आपला सोपी रिएक्शन प्लॅटिनम आणि पॅलाडियम मध्ये करता येते. किंवा निकेल घ्यायचं असलं तर हाय टेम्परेचर घ्यावं लागेल. मग याच्यामध्ये बघा आता काय होतंय,
जनरल रिएक्शन आहे, ह्याचं नाव आहे अल्कीन, ALKENE, अल्कीन. हायड्रोजन 2 आहेत, हो का, H बॉन्ड H, बघा इथून कट करायचा बॉन्ड हा, एक हायड्रोजन याला द्यायचा, दुसरा हायड्रोजन या कार्बनला द्यायचा, एक कार्बनला एक हायड्रोजन, दुसऱ्याला दुसरा, अशा पद्धतीने द्यायचं, हो का. हे असं होईल डॅश C, पुढे डॅश, डबल बॉन्ड C, सॉरी डबल बॉन्डचा आता हे बघा इथं एक दिलंय, 5 बॉन्ड तर नाही, आपण सांगितलं 4च बॉन्ड, एक बॉन्ड कट होणार, हो का. इथं एक हायड्रोजन दिला आणि हे जसेला तसं पुढचं हे एक हायड्रोजन दिला, अशा पद्धतीनं बघा. हे अनसॅच्युरेटेडचं सॅच्युरेटेड, इथं होईल अल्केन, कुठला बी असेल याच्यामध्ये ही रिएक्शन. आता ह्याचे आपण एक्झाम्पल बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल मध्ये हो का, हे हायड्रोजन डबल बॉन्ड, परत हे हायड्रोजन ह्याचं नाव आहे, याला आपण CH2 डबल बॉन्ड CH2 सुद्धा म्हणू शकतो, ह्याचं नाव आहे इथिन. कार्बन 2 आहे, डबल बॉन्ड आहे 2 कार्बन मध्ये, त्याला इथिन म्हणतो. याची रिएक्शन हायड्रोजन H2 घ्या, याला मी आत्ताच असं लिहिलं होतं हायड्रोजन बॉन्ड, हायड्रोजन हा बॉन्ड ब्रेक करायचा, हा बॉन्ड ब्रेक करून, किंवा नेशंट घ्यायचा नाही बरं का. नेशंट म्हणजे असा बॉन्ड, असा कंस दाखवल्यानंतर नेशंट होतो, म्हणून हे हायड्रोजन बॉन्ड, हे हायड्रोजन हा बॉन्ड असा ब्रेक होतो, हा बॉन्ड ब्रेक होऊन इथे कार्बन या का कार्बनवर दुसरा एक हायड्रोजन, दुसऱ्या कार्बनवर दुसरा हायड्रोजन जातो, आणि पुढे बाणावरती आपण आत्ताच लिहिलं होतं प्लॅटिनम और पॅलाडियम, कधी रूम टेम्परेचरला ही रिएक्शन होते, किंवा निकेल घेतलं हाय टेम्परेचर, और म्हणा बरं का इथं हाय टेम्परेचर किंवा हाय प्रेशर, अशा पद्धतीनं रिएक्शन करायची. पुढे असं होईल. आता बघा इथं एक हायड्रोजन आला, इथं एक हायड्रोजन आला, बघा मग का होईल, असं होईल H C H, इथं डबल बॉन्ड, इथं C, H हे पूर्वीच आहे, इथे एक हायड्रोजन दिला, इथे एक हायड्रोजनला, कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे, पण बॉन्ड किती व्हायला लागलेत, 1 2 3 4 5, म्हणून एक बॉन्ड कमी करायचा, म्हणजे बॉन्डच द्यायचा नाही. म्हणजेच हे असं आहे बघा, CH3 सिंगल बॉन्ड CH3, हे दोन्ही मिळून होतं C2H6, याला आपण इथेन म्हणतो. लक्षात आलं. ही झाली जनरल रिएक्शन. अल्किन पासून बनवलं. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स मध्ये काय घेतलं आपण, अल्कीन, ALKENE, अल्किन्स पासून बनवायला लागलो. काय बनवायला लागलो, अल्केन बनवायला लागलो. कशापासून, अल्किन पासून. म्हणजेच अनसॅच्युरेटेड पासून सॅच्युरेटेड. हे आता इथे डबल बॉन्ड असल्यामुळे ह्याला अनसॅच्युरेटेड म्हणतो. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स इथं तयार करायचं आपल्याला सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, म्हणून अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन पासून सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन बनवायचा असेल तर हायड्रोजन ऍटम्स आर ऍडेड इन द मॉलिक्यूल, किंवा अनसॅच्युरेटेड मध्ये बघा हायड्रोजन ऍटम्स आर ऍडेड इन अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स गिव्स सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. तर अशा पद्धतीनं अल्किन पासून तयार केलं. आता आपण दुसरी मेथड, आता तुम्हाला वाटलं परत इथं तुम्ही काही बदलू शकता. हवा इकडे लक्ष द्या. CH3 सिंगल बॉन्ड C, इथं H डबल बॉन्ड C, इथं H, इथं H, ह्याचं नाव आहे प्रोपीन. ह्याचं असं आहे बघा, CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2, याचं नाव आहे प्रोपीन. या प्रोपीन पासून ह्याच्यात 2 हायड्रोजन मिळवायचे. कुठं मिळवायचे, जिथं डबल बॉन्ड आहे तिथं मिळवायचे. डबल बॉन्डला लागून असलेल्या कार्बनवरच हायड्रोजन मिळवायचे, अन्यथा इथं मिळवायचे नाही. इथं मग का होईल, इथं मिथेन ग्रुपवर मिळवल्यानंतर इथं 4 होईल, हा बाजूला निघेल, त्यामुळे आपला उद्देश साध्य होणार नाही. म्हणून आपण इथे लिहायचं
प्लॅटिनम और पॅलाडियम रूम टेम्परेचर. आता मी खाली लिहित बसणार नाही. निकेल आणि हाय टेम्परेचर हाय प्रेशरला तुम्ही लिहू शकता. आता इथं असं होईल बघा, CH3 जशाला तसं पुढे बघा, इथं एक हायड्रोजन. आता डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड होणार. इथे एक हायड्रोजन, पुन्हा कार्बन, पुन्हा इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन, म्हणजेच असं तयार होईल बघा. इथला एक हायड्रोजन इथं आला, खाली लिहिला. इथला हायड्रोजन इथं आला, खाली लिहिला. डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड केला आपण तिथं. आता ह्याला तुम्ही असं लिहू शकता, CH3 CH2 CH3. हे बघा, कार्बन 3, हायड्रोजन 8 आहे. त्याला आपण प्रोपेन म्हणतो. काय म्हणतो? प्रोपेन. अशा पद्धतीनं आपण अल्किन पासून अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन पासून सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन तयार करायची पद्धत अशी. आता त्याच्या पुढे बघणार आहोत, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन घेणार आहे, पण ट्रिपल बॉन्ड वाला घेणार आहे. ट्रिपल बॉन्ड असलेला म्हणजेच हो का अल्काइन. अल्काइन्स. अल्काइन्स मध्ये आता अल्काइन आपल्या लक्षात असणं पाहिजे बघा. हो का, कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड असतो, त्याला अल्काइन म्हणायचं. लक्षात येईल. हा कंपाऊंड घ्यायचा आहे आपल्याला अल्काइन. त्याच्यापासून अल्केन बनवायचा आहे किंवा सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन बनवायचा आहे. अनसॅच्युरेटेड. आता ही ट्रिपल बॉन्ड असल्यामुळे सिंगल बॉन्ड आहे का तिथं? नाही, ट्रिपल बॉन्ड आहे म्हणून ह्याला आपण अनसॅच्युरेटेड म्हणायचं. आता ही जनरल रिएक्शन घेतो मी. जनरल रिएक्शन मध्ये बघा, कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. आता हे 3 बॉन्ड काढायचे आपल्याला. त्यावेळेस 3 बॉन्ड मध्ये 2 बॉन्ड काढायचे, 1 बॉन्ड ठेवायचा आहे. किती हायड्रोजन घ्यावे लागतील आता तुम्ही लक्षात घ्या. आता हायड्रोजन तर घेतलेत मी 2. इथं तेच आहे, प्लॅटिनम और पॅलाडियम रूम टेम्परेचर. झालं. आता मला असं पाहिजे, काय पाहिजे बघा. हो का, असं पाहिजे. आता हे सिंगल बॉन्ड तर ऑलरेडी आहे. इकडे एक इकडे एक. हे सिंगल बॉन्ड जसेला तसे इकडे एक इकडे एक. आता हे 2 हायड्रोजन टाकले तर इथं येतील. पुन्हा 1 बॉन्ड गेला, राहिले दुसरा बॉन्ड, पुन्हा 2 हायड्रोजन घ्यावे लागतील, ती इथे येतील. म्हणजे टोटल 4 हायड्रोजन घ्यावे लागतील असं. हे झालं, याचं नाव आहे अल्काइन. जनरल रिएक्शन. हा, हे हायड्रोजन. इथं निकेल घ्या. कधी घ्यायचा आहे? हाय टेम्परेचर हाय प्रेशर. जे सेम अशा पद्धतीनं आता हे काय अल्केन आहे. कसला का राहत नाही, कारण सगळे सिंगल बॉन्ड आहे म्हणून हा अल्केन. आता एक एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल घेतल्यानंतर करेक्ट लक्षात येईल. हो का, हे H, हे कार्बन ट्रिपल बॉन्ड, पुन्हा कार्बन, हे हायड्रोजन. याचं नाव आहे असेटिलीन. आययुपीएसी सॉरी कॉमन नाव आहे. आणि आययुपीएसी नाव इथाइन. ETHYNE इथाइन. याचे आता तुमच्या लक्षात आलं किती हायड्रोजन लागतात बघा.
एक बॉन्ड काढायसाठी 2 हायड्रोजन, दुसरा बॉन्ड काढायसाठी दुसरे 2 हायड्रोजन, म्हणजे असे टोटल 4 हायड्रोजन लागतील. इथं मी घेतो 2 H2. बाणावरती प्लॅटिनम और पॅलाडियम कधी रूम टेम्परेचरला रिएक्शन होते. आता बघा, तो काही जशाला तसं हे कार्बन इथं ट्रिपल बॉन्ड होतं, हे कार्बन हे हायड्रोजन. बघा हे 4 हायड्रोजन आहेत. बघा हे बॉन्ड काढला, इथे एक हायड्रोजन दिला, इथे एक हायड्रोजन दिला. वरचा बॉन्ड काढला, इथे एक हायड्रोजन दिला, इथे एक हायड्रोजन दिला. अशा पद्धतीनं हे झालं कार्बन किती 2 हायड्रोजन 6. त्याला आपण इथेन म्हणतो. इथेन काय सॅच्युरेटेड आहे. कशापासून बनवायचं आहे? अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन पासून अल्केन बनवायचं आहे. बघा हे अशा पद्धतीनं. याचं नाव ऍसिटिलीन किंवा त्याला इथाईन म्हणतो. त्याला आपण हायड्रोजन मॉलिक्यूल म्हणायचं, H2. त्याच्यानंतर एक दुसरा एक्झाम्पल घेतो. काय CH3 C ट्रिपल बॉन्ड C पुन्हा हे H. ह्याचं नाव आहे बघा कार्बन 1 2 3. प्रोपेन झालं, त्याला म्हणायचं प्रोपाईन. काय म्हणायचं? प्रोपाईन्स किंवा प्रोपाईन. प्लस त्याच्यामध्ये हायड्रोजन मॉलिक्यूल मिळवायचे. किती मिळवायचे तुमच्या लक्षात आलं? 2 हायड्रोजन मॉलिक्यूल. बाणावरती तेच काय तर बाणावरती प्लॅटिनम किंवा पॅलाडियम रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचरला आता तशाच पद्धतीने काही CH3 जशाला तसं हे पहिल्या. परत आता इथं कार्बन, इथे एक हायड्रोजन, परत इथे एक हायड्रोजन, इथं कार्बन, परत इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन. आता इथं काय झालं बघा, CH3 पहिलाच आहे. आता हे CH2 पुढे 1 2 3 CH3 असं होईल. C3H8 3 6 आणि 2 8. अशा पद्धतीने C3H8 ला आपण प्रोपेन म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं एक मेथड बघितली. अनसॅच्युरेटेड पासून सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन बनवायचं आहे आपल्याला. आपण इथं थांबू, उद्याला दुसरी मेथड बघू. ठीक आहे, धन्यवाद.